Welcome back, dear students. In the today's lecture, we are going to discuss the next periodic property, that is ionic radius. ठीक आहे. आता बघा, आयोनिक रेडियस आपल्याला बघायचं असताना तर हे बघणे गरजेचं आहे की आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की आयन्स हे दोन प्रकारचे असतात. हे नंतर तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. सो आयन्स ऑलरेडी वी नो आयन्स आर ऑफ टू टाइप्स. कुठला असणार आहे बघा, एक असणार आहे कॅटायन आणि दुसरा असणार आहे काय एनायन. कॅटायन असणार आहे आणि एनायन असणार आहे, आपल्याला हे सगळ्यांना माहित आहे. आता बघा कॅटायन काय असणार आहे. सो कॅटायन इज ए पॉझिटिव्हली चार्ज आयन. कॅटायन काय असणार आहे. सो कॅटायन इज ए पॉझिटिव्हली चार्ज आयन अँड एनायन इज ए निगेटिव्हली चार्ज आयन. हे पण आपल्याला माहित आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण समजावून घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला ज्यावेळी ॲटॉमिक रेडियस सांगितलेलं होतं त्यावेळी काय बघितलं होतं आपण की दॅट एलिमेंट्स दे डू नॉट एक्झिस्ट इन अ फ्री स्टेट. म्हणजे त्याचे एक सिंगल ॲटम्स तिथं प्रेझेंट नाहीत एक्सेप्ट नोबल गॅसेस. आणि त्यामुळे आपण हे समजावून घेणं गरजेचं आहे की बघा हा जो आयनिक रेडियस आपण काढणार आहे किंवा हे जे आयन्स आहेत ते कधी तयार होणार आहेत. सो युजली व्हॉट हॅपन्स व्हेनेवर ए मेटल अँड नॉन मेटल. बघा आयनिक बॉन्ड कसं तयार होते तुम्हाला लास्ट लेक्चरला मी लिहून दिलं होतं. म्हणजे मेटल आणि नॉन मेटल जर एकत्र आला, म्हणजे समजा आपण एका ग्लास जार मध्ये मी थोडासा सोडियमचा तुकडा टाकला आणि त्याच्यामध्ये क्लोरीन गॅस पास केलं तर तिथं बघा तिथं हे कॅटायन्स आणि तिथं हे एनायन्स तयार होणार आहेत. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. फ्री स्टेटमध्ये कॅटायन्स किंवा एनायन्स प्रेझेंट असणार नाहीत, तर फक्त आपल्याला कंबाइंड स्टेटमध्येच तिथे कॅटायन आणि एनायन्स असणार. आणि ही कंबाइंड स्टेट कधी असणार आहे बघा, ज्यावेळी काय होणार आहे बघा. सो दिस कॅटायन्स अँड एनायन्स आर प्रोड्युस्ड ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ ए आयनिक बॉन्ड. म्हणण्यापेक्षा म्हणजे आयनिक बॉन्ड इथं तयार व्हायला लागलाय, म्हणजे तिथं काय तयार व्हायला लागलाय बघा, आयनिक कंपाऊंड तयार व्हायला लागलाय. आयनिक कंपाऊंड आणि सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या टॉपिक मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आयोनिक कंपाऊंड असेल NaCl KCl तर त्यांचं काय नसणार आहे, मॉलिक्यूल नसणार आहे, त्याला फॉर्म्युला युनिट असणार आहे बघा. तर एक सिंगल NaCl तिथं आपण घेऊ शकणार नाही. अंडरस्टँडिंग. तर अशा प्रकारे तिथं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की कॅटायन एनायन कधी तयार होणार आहे, ज्यावेळी आयनिक कंपाऊंड तयार होणार आहे. आयनिक कंपाऊंड तयार होते म्हणजे तिथंच त्याच्यामध्ये आयनिक बॉन्ड नंतर तिथे तयार होणार आहे. केमिकल बॉन्डिंग मध्ये पुन्हा आपण हे बघणार आहे. तर बघा अशा प्रकारे आता कॅटायन कसं तयार होतं ते बघणं गरजेचं आहे. सो कॅटायन इज फॉर्म बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. कळलं का बघा, कॅटायन इज फॉर्म बाय ए लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. याचं रिझन मी तुम्हाला आता पुढे सांगतो. इथं डायग्राम्स मी फळ्यावर ऑलरेडी काढलेले आहेत. सो कॅटायन इज फॉर्म बाय द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन बाय इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलिमेंट. कळलं का बघा, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलिमेंट. युजली जे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलिमेंट्स आहेत पिरियडिक टेबल मध्ये बघा त्यांना आपण युजली मेटल्स पण म्हणतोय. कॉमनली ऑल इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलिमेंट्स आर कॉल्ड ॲज अ मेटल्स. तर मेटल्स काय करणार बघा, त्यांच्याकडे एक्सेस इलेक्ट्रॉन्स असतात and to attain the stable electronic configuration as that of noble gases they will lose these extra electrons. तर मी एक्झाम्पल ऑलरेडी दिलंय, ते आपण पुढे बघूया. पण युजली हे स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा. कॅटायन इज फॉर्मड बाय लॉस ऑफ वन और मोर इलेक्ट्रॉन. तिथं बघा एक इलेक्ट्रॉन लूज होत आहे का नाही, इट कॅन लूज वन और मोर इलेक्ट्रॉन. ओके, बाय इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलिमेंट. म्हणजे जे काय मेटल्स असणार मेटल्स बघा युजली ते काय करणार, कॅटायन्स तयार करणार आहे. म्हणजे एखादा आयनिक कंपाऊंड असेल तर त्याच्यामध्ये एक मेटल असणार आहे, मी तुम्हाला सांगितलं एक नॉन मेटल असणार आहे. जे सोडियम क्लोराईड मध्ये बघा सोडियम मेटल आहे, क्लोरीन नॉन मेटल आहे. तर अशा प्रकारे जो सोडियम तयार झालाय तो कोणापासून तयार झालाय, सोडियम कॅटायन कोणापासून Na+ कोणापासून तयार झालाय, सोडियम. सो सोडियम इज ए इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. त्याच्यानंतर बघा सो एनायन, देन नेक्स्ट इज एनायन इज फॉर्म बाय द गेन ऑफ इलेक्ट्रॉन बाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. कळलं का बघा, गेन ऑफ इलेक्ट्रॉन बाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. म्हणजे नॉन मेटल काय करणार, इलेक्ट्रॉन घेणार आहे. सो यू पॉज द व्हिडिओ पॉज करून बघा, हे थोडंसं तुम्ही लिहून घ्या अँड देन आय विल एक्सप्लेन द नेक्स्ट पॉइंट. So now you can see that how ions are formed. तर बघा पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. So cation is formed by loss of electron by electropositive element that is metal and anion is formed by gain of electron by electronegative element that is non metal. म्हणजे नॉन मेटल इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर तिथे काय तयार होणार आहे बघा, anion तयार होणार आहे. ठीक आहे. सो these are the general statement that you should always remember. बघा कॅटायन आणि anion आपल्याला आयनिक रेडियस काढायचा आहे किंवा आयनिक रेडियस समजावून घ्यायचं आहे. तर त्यासाठी हे समजावून घेणं गरजेचं आहे की बघा तिथं आयनिक रेडियस साठी आपल्याला कॅटायन आणि एनायन्स लागणार आहेत. मग ते कॅटायन आणि एनायन एकत्र येऊन मग त्याच्यातलं आपण काय करणार आहे, तर तिथं ऍक्च्युली बघा एक सिंगल मॉलिक्यूल तयार होणार नाही. कारण आयनिक कंपाऊंडच्या बाबतीत तिथं आपण फॉर्म्युला युनिट घेतोय. आयनिक कंपाऊंड्स आर रिप्रेझेंटेड बाय फॉर्म्युला युनिट. सो व्हॉट विल हॅपन, जर आपण सोडियमचा 1 मोल घेतला आणि क्लोरीनचा 1 मोल घेतला तर 1 मोल NaCl तयार होणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बघा ॲव्होगाड्रो नंबर एवढे कॅटायन आणि एनायन असणार आहेत आणि ते एकत्र येऊन मग तिथं काय तयार होणार आहे, तो आयनिक कंपाऊंड तयार होणार आहे. तो आयनिक कंपाऊंड युजली सॉलिड असतोय आणि त्याच्यावर आपण एक्सरेचा काय करणार आहे बघा, मारा करणार आहे आणि तिथे एक्सरे क्रिस्टलोग्राफी त्या टेक्निकनं आपण मग तो कॅटायनचा रेडियस किती आहे, एनायनचा रेडियस किती आहे हे आपण तिथे डिटरमाइन करणार आहे. सो इट इज समवॉट
डिफरंट ॲज कम्पेअर्ड विथ द ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस आपण कोव्हलंटला पण म्हणतोय आणि मेटॅलिकला पण म्हणतोय, तर त्याच्यापैकी हा बघा आयनिक रेडियस हा पूर्णपणे थोडासा वेगळा आहे. ठीक आहे. नाउ लेट्स सी फर्स्ट हाऊ कॅटायन्स आर फॉर्म. इथे मी डायग्रामॅटिकली इथं रिप्रेझेंट केलेलं आहे बघा. तर इथं पहिल्यांदा मी काय केलेलं आहे, सोडियमचं इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर काढलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही एकदा म्हणताय की तिथं शेल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स नसतात, पण तुम्ही इथं दाखवता आणि शेल्स मध्ये दाखवलेलं आहे. तर लक्षात घ्या आता ह्या लेवलला आपण अजून आपला ॲटॉमिक स्ट्रक्चर हा टॉपिक झालेला नाही, तर त्या टॉपिक मध्ये आपण डिटेलमध्ये पुन्हा बघूया. पण फॉर्मेशन ऑफ कॅटायन आणि एनायन कॅन बी रिप्रेझेंटेड परफेक्टली विथ द हेल्प ऑफ दिस प्रिन्सिपल शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ज्याच्यामध्ये आपण ह्या शेल्स अशा प्रकारे दाखवतो. पण इलेक्ट्रॉन्स लक्षात घ्या तिथं वेगवेगळ्या ऑर्बिटल्स मध्ये प्रेझेंट असणार आहेत. म्हणजे ही पहिली शेल झाली आपली, त्याच्यामध्ये ते 1s मध्ये प्रेझेंट असणार. त्याच्यानंतर इथं बघा जे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, ते 8 इलेक्ट्रॉन्स कशा असणार आहेत, दे आर प्रेझेंट 2 आर प्रेझेंट इन 2s2 अँड रिमेनिंग 6 आर प्रेझेंट इन 2p ऑर्बिटल. तसं डिस्टिंक्शन पुन्हा तिथं असणार आहे. पण एक आपल्याला प्रेझेंटेशन, सिंपल प्रेझेंटेशन साठी फक्त ही डायग्राम आपण इथं घेतलेली आहे. तर बघा, सो दिस इज अ इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर ऑफ ओके सोडियम. आता सोडियमच्या बघा न्यूक्लियस मध्ये 11 प्रोटॉन्स आहेत, हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्याकडे 12 काय आहेत, न्यूट्रॉन्स आहेत. आणि त्याच्या बघा या न्यूक्लियस भोवती तिथं 11 इलेक्ट्रॉन्स काय करायला लागले, ते रिव्हॉल्व्ह व्हायला फिरायला लागले. त्यामुळे बघा हा सोडियमचा जो ऍटम असणार आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार आहे, पण हा अनस्टेबल आहे. बघा आता सोडियम मेटल जर तुम्ही घेतला, हा सॉलिड स्टेट मध्ये असणार. लक्षात घ्या, एक सिंगल ऍटम मी इथे घेतलाय. बघा सोडियम मेटल आपण केरोसिन मध्ये स्टोअर करून ठेवतो, का बरं, बिकॉज इट इज हायली रिएक्टिव्ह. ज्यावेळी तुम्ही त्याला काढताय आणि थोडासा तुकडा आपण घेऊन थोडासा पाण्यामध्ये असं टाकला लांब उभं राहून, तर तिथं काय होणार बघा, एक व्हायलंट रिएक्शन तिथं होणार आहे. त्याची तुम्ही युट्यूबला पण हे तिथं बघू शकता, रिएक्शन ऑफ सोडियम विथ वॉटर. सो इट इज अ हायली रिएक्टिव्ह मेटल्स, वी स्टोअर इट इन ए ओके केरोसिन. पण त्याच्यातून तो बाहेर काढले तो काय होणार, तो काय करणार, रिॲक्ट करणार आहे. तो रिॲक्ट का करतोय बघा, तर त्याचं उत्तर याच्या इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर मध्ये आहे. तर त्याच्या बघा पहिली शेल त्याची पूर्णपणे भरलेली आहे, दुसरी शेल भरलेली आहे, आणि तिसऱ्या शेल मध्ये त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. आणि बघा याला स्टेबल होण्यासाठी त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन असणं गरजेचं आहे, व्हॅलेन्सी शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन असणं गरजेचं आहे. मग आता बघा याच्यावर आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये असं कुठलाही एलिमेंट नाही की त्याला या सोडियमला 7 इलेक्ट्रॉन देईल. कारण बघा 1 इलेक्ट्रॉन इथं आहे आणि त्याला 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे, आणि 7 इलेक्ट्रॉन देणारा असा कुठलाही एलिमेंट आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये नाही. आणि त्यामुळे सोडियम बघा ते इलेक्ट्रॉन घ्यायच्या ऐवजी काय करणार आहे, हा एकच जो त्याच्या आउटर मोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन आहे तो देऊन टाकणार. कळतंय का बघा, तो देऊन टाकणार. तर आणि देऊन टाकणार म्हणजेच काय, सो इट विल टेक पार्ट इन अ रिएक्शन. जोपर्यंत तुम्ही त्याला केरोसिन मध्ये बुडवून ठेवताय तोपर्यंत त्याच्यामध्ये कुठलीही रिएक्शन होणार नाही. त्याच्यामध्ये ते सोडियम एकमेकाला अटॅच असणार आहेत, म्हणजे त्याचं मेटॅलिक फॉर्म मध्ये तो असणार आहे. पण ज्या क्षणी आपण त्याला काढतो आणि पाण्यात टाकतो त्यावेळी त्याची रिएक्शन होणार आहे. किंवा ग्लास जार आपण घेतला, त्याच्यामध्ये सोडियम घेतला आणि क्लोरीन गॅस त्याच्यामध्ये आपण पास केला, तर तिथं सोडियम कॅटायन्स तयार व्हायला चालू होणार आहे. कारण काय बघा, सोडियम being unstable in a metallic form, कारण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तुम्ही बघितला 281, म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन त्याच्याकडे एक्सेस असल्यामुळे त्याचा जो सिंगल ॲटम आहे तो काय बघा अनस्टेबल आहे. कारण त्याला स्टेबल व्हायचंय म्हणजेच काय, त्याला त्याचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याला कोणासारखं बनवायचं आहे, नोबल गॅसेस सारखं बनवायचं आहे. मग तो काय करेल बघा, सो इट विल लूज दिस इलेक्ट्रॉन. हा काय करणार, तो इलेक्ट्रॉन लूज करणार. आता इलेक्ट्रॉन त्यानं हा लूज केल्यानंतर, म्हणजे हा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यानंतर बघा जिथं बघा हा इलेक्ट्रॉन होता तिथली ही शेल पूर्णपणे निघून जाणार आहे. कारण इलेक्ट्रॉन असेल तरच आपण तिथं शेल आहे असं म्हणतोय, लक्षात घ्या, किंवा तिथे ते ऑर्बिटल आहे. पण आता तिथे इलेक्ट्रॉनच नाही तर तिथं ऑर्बिटल असण्याचा काही संबंध येत नाही. कळलं का बघा. सो व्हॉट वी कॅन से दॅट when sodium loses this electron, that outer most shell also or व्हॅलेन्सी शेल जी आहे त्याची ती काय होणार आहे, लिटरली डिसअपियर होणार आहे. आणि डिसअपियर झाल्यानंतर बघा आता त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आले, 8 इलेक्ट्रॉन आले. म्हणजे 2 आणि 8 म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणासारखं झालं, निऑन सारखं झालं, आणि तो स्टेबल झाला. पण आता बघा या स्ट्रक्चरकडे आपण काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. आता बघा इथं त्याच्या न्यूक्लियस मध्ये 11 प्रोटॉन आणि 11 इलेक्ट्रॉन होते, त्यामुळे ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल होता सोडियम ॲटम. पण इथं आल्यानंतर बघा 11 प्रोटॉन आहे तसे राहणार आहेत. त्या न्यूक्लियस मधले प्रोटॉन आपण काढून घेऊ शकत नाही किंवा ऍड करू शकत नाही. बघा मी पुन्हा सांगतोय, न्यूक्लियस मधले इलेक्ट्रॉन आपण प्रोटॉन्स आपण काढून घेऊ शकत नाही किंवा ऍड करू शकत नाही. पण इलेक्ट्रॉन्स आपण काय करू शकतो, आउटर मोस्ट शेल मधले काढू शकतोय किंवा पुढे आपण बघणार आहे ऍड पण करू शकतोय. So what will happen is that number of protons in the nucleus will remain same, but number of electron decreases. म्हणजे बघा 11 प्रोटॉन आणि 10 इलेक्ट्रॉन, 11 प्रोटॉन आणि 10 इलेक्ट्रॉन राहिले, म्हणजे 10 इलेक्ट्रॉन 10 प्रोटॉनचा चार्ज न्यूट्रलाइज करणार आहेत आणि एक एक्स्ट्रा प्रोटॉन त्याच्याकडे राहणार आहे. म्हणून या सोडियमवर आपल्याला काय घ्यायला लागणार आहे, +1 चार्ज घ्यायला लागणार आहे. म्हणजे अशा प्रकारे हा Na+ कॅटायन तयार होईल. कळालं का बघा. प्लस ज्यावेळी चार्ज येणार आहे, इट इंडिकेट्स दॅट एलिमेंट हॅज अ लॉस्ट इलेक्ट्रॉन्स. कळतंय का बघा.
आणि प्लस चार्ज आलाच की आपण त्याला काय म्हणणार आहे, कॅटायन म्हणणार आहे. सो कॅटायन्स आर पॉझिटिव्हली चार्जड, कॅटायन्स आर पॉझिटिव्हली चार्ज आयन्स. आणि त्याच्यावर हा चार्ज किती द्यायचा, +1 द्यायचा, +2 द्यायचा, +3 द्यायचा. ते कशावर ठरवणार, सिम्पली हाऊ मेनी इलेक्ट्रॉन इट लुजेस टू अटेन ए स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी तो किती इलेक्ट्रॉन लूज करणार आहे. सोडियम 1 इलेक्ट्रॉन लूज करणार आहे, मॅग्नेशियम बघा 2 इलेक्ट्रॉन लूज करणार आहे, अल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन लूज करणार आहे. म्हणून बघा सोडियम इज Na+, इथं बघा पुन्हा एकदा लिहितोय मी Na+, मॅग्नेशियम काय असणार आहे Mg2+, अल्युमिनियम काय असणार आहे Al3+. अशा प्रकारे, कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्यासाठी ते काय करणार आहेत, त्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते लूज करणार आहेत. कारण तेवढे इलेक्ट्रॉन्स बघा इथं सोडियमला 7 इलेक्ट्रॉन कोण देणार नाही, मॅग्नेशियमला 6 कोणी देणार नाही, त्याच्यानंतर अल्युमिनियमला 5 इलेक्ट्रॉन, एवढे लार्ज अमाउंट ऑफ इलेक्ट्रॉन्स कोण देऊ शकत नाही. 1, 2, 3 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त आपण गेन करू शकतोय. सो इन दिस वे व्हॉट कॅन हॅपन इज दॅट दे विल प्रिफर टू फॉर्म ए कॅटायन. कळलं का बघा, म्हणजे अशा प्रकारचे कॅटायन्स तयार होतील. कळलं तुम्हाला. सो व्हॉट विल हॅपन, आता जर तुम्ही आपल्याला बघायचं आहे आयोनिक रेडियस बघायचा आहे, तर बघा कॅटायन तयार झाला की लगेच हा जो लॉस झालेला इलेक्ट्रॉन आहे तो कोणतर घेणार आहे. आयोनिक रेडियस कडे आपण नंतर येऊया, पर्यंत प्रोसेस समजावून घ्या. मग इथे मी फ्लोरीन घेतलाय बघा, फ्लोरीन कडे 9 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याच्या न्यूक्लियस मध्ये 9 प्रोटॉन्स आहेत आणि 10 न्यूट्रॉन्स आहेत. आणि बघा पहिली शेल भरलेली आहे, दुसऱ्या शेल मध्ये बघा त्याच्याकडे 7च इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्याला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग हे 7 इलेक्ट्रॉन द्यायच्या ऐवजी तो काय करणार आहे, 1 इलेक्ट्रॉन घेणार आहे. 1 इलेक्ट्रॉन घेणार आहे. 1 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर बघा गेन ऑफ इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर त्याचं ऑक्टेट पूर्ण होणार आहे. म्हणजे बघा आता त्याच्याकडे आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आले, पण नंबर ऑफ प्रोटॉन्स तेच राहिले. म्हणजे बघा इथे 9 प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स किती झाले, 2 + 8 10 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे एक्स्ट्रा असणार आहे, म्हणजे याच्यावर काय येणार आहे, -1 चार्ज येणार आहे, F- तो होणार आहे. काय होणार आहे, इट विल बिकम F-. म्हणजे अशा प्रकारे सोडियम काय होणार, Na+ होईल आणि F- होईल. मग बघा इथं फ्लोरीन एकच इलेक्ट्रॉन घेतोय, म्हणजे सगळे हॅलोजन फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे सगळे काय 1 इलेक्ट्रॉन घेणार आहेत. सो दे विल फॉर्म ए मोनो ऍनायन. याला म्हणायचं मोनो कॅटायन, डाय कॅटायन, ट्राय कॅटायन. म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स देतोय त्याच्यावर आणि किती इलेक्ट्रॉन्स घेतोय. मग ऑक्सिजन काय करणार, ऑक्सिजन विल फॉर्म O2-, नायट्रोजन विल फॉर्म N3-. अशा प्रकारे किती इलेक्ट्रॉन्स ते गेन करणार आहे त्याच्यावर तो निगेटिव्ह चार्ज ठरणार आहे, जसे किती इलेक्ट्रॉन लॉस केले. कळालं का बघा. तर अशा प्रकारे दोघं पण त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करणार आहेत, फुलफिल करणार आहेत. सोडियम विल फुलफिल इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड इट विल फॉर्म कॅटायन, अँड फ्लोरीन विल कंप्लीट इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन टू कंप्लीट अँड इट विल फॉर्म F- टू कंप्लीट इट्स ऑक्टेट. आणि मग हा Na+ आणि F- एकत्र येऊन तिथं कॅटायन आणि तिथं कॅटायन ऍनायन अट्रॅक्ट होतील आणि तिथं काय होईल, पहिल्यांदा आयोनिक बॉन्ड तयार होईल आणि असे भरपूर आयन्स एकत्र येऊन तिथं काय होणार आहे, तो आयोनिक कंपाऊंड तयार होणार आहे. पण आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्यावेळी कॅटायन तयार होणार आहे, दॅट शेल हॅज बीन लॉस्ट, इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट. सो शेल हॅज बीन लॉस्ट, दॅट मीन्स देयर इज अ डिक्रीज इन ए साइज. डिक्रीज इन ए साइज. जर तुम्ही इथं बघितला न्यूट्रल सोडियम जर तुम्ही ऍटम बघितला तर त्याचा बघा ऍटॉमिक रेडियस किती आहे, 186 पिकोमीटर. पण आपण ज्यावेळी बघा हा सोडियम कॅटायनचा रेडियस जर काढला, याला तर आपण म्हणणार आहे आयोनिक रेडियस. म्हणजे सोडियम इथं कॅटायनच्या फॉर्म मध्ये Na+ च्या फॉर्म मध्ये आहे, त्याचा बघा किती झालेला आहे, 98 पिकोमीटर. सो यू कॅन क्लिअरली सी इथं बघा तो लार्ज साइज होता, कारण इथपर्यंत आपण ऍक्च्युअली डिस्टन्स जरी मोजलं नसलं तर ते इंटरन्यूक्लियर डिस्टन्स आपण काढत होतो. कळालं का बघा, 2 सोडियम ऍटम त्याच्यामधलं डिस्टन्स. मग ही शेलच निघून गेली तर बघा आता हे 2 सोडियम कॅटायन जर आपण समजा एकत्र आणले तर त्यांचं डिस्टन्स ऑलरेडी, आता इथे इंटरन्यूक्लियर डिस्टन्स तसा आपण कन्सेप्ट वापरत नाही, तर तुम्हाला मी केमिकल बॉन्डिंग ह्या टॉपिक मध्ये पुन्हा आयोनिक रेडियस कसा तिथं काढला जातोय किंवा 12वीला सॉलिड स्टेट हा टॉपिक आहे त्याच्यामध्ये डिटेल मध्ये आणखीन आपण बघणार आहे. पण इथं तुम्ही आता लक्षात ठेवा की दॅट कॅटायन्स आर, बघा इथं काय, कॅटायन्स आर स्मॉलर इन साइज दॅन देअर न्यूट्रल आयटम्स, बिकॉज कॅटायन्स आर फॉर्म बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लॉस झाला म्हणजे ती शेल निघून गेली, म्हणजे हा याचा बघा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इथं वाढला, ZeF वाढला. ZeF वाढल्यामुळे काय करणार आहे, हा आणखीन त्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनला आपल्याकडे खेचून घेणार आहे. त्यामुळे इथला जो साईज होता सुरुवातीचा तो काय होणार आहे, कमी होणार आहे, किंवा त्याचा रेडियस काय होणार आहे, कमी होणार आहे. सो दॅट कॅटायन्स आर स्मॉलर इन साइज दॅन देअर न्यूट्रल ॲटम्स. फार महत्त्वाची डायग्राम आहे बघा ही. सो कॅटायन्स इथं कॅटायन ज्यावेळी तयार होईल तो काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे. आणि बघा हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जेवढा याच्यावर जास्त असेल, मग बघा इथे मी तुम्हाला आता सांगितलं होते Na+, Mg2+, Al3+, तर हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जेवढा जास्त असेल, कारण आपण पुढे मी आणखीन एक तुम्हाला कन्सेप्ट सांगणार आहे याच्यामध्येच, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. तर जेवढा हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त तेवढा ॲटॉमिक साईज काय असणार आहे, कमी असणार आहे. कारण आपण बघितलंय बघा जसं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढेल, आपण राईट टू लेफ्ट गेलो पिरियडिक टेबल मध्ये, तसं काय होणार आहे, ॲटॉमिक रेडियस काय व्हायला, कमी व्हायला, ॲटॉमिक रेडियस कमी व्हायला.
कारण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय करणार आहे, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनला आपल्याकडे खेचून घेणार आहे. सो सेम प्रिन्सिपल वी आर युजिंग हियर. आणि बघा कॅटायन एनायनच्या बाबतीत काय होणार आहे, सिन्स वी आर ऍडिंग इलेक्ट्रॉन्स देयर इज अ डिक्रीज इन इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. बघा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इन्क्रीजिंग, नंबर ऑफ प्रोटॉन इज रिमेनिंग सेम. म्हणजे 9 प्रोटॉन्स आहेत तिथं फ्लोरीनच्या बाबतीत आणि 10 इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि त्यामुळे बघा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी झालाय. इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन तिथं वाढणार आहे. म्हणजे बघा शिल्डिंग इफेक्ट तिथं काय झालेला आहे तर आपण बघितलं तर इथं वाढलेला आहे. आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज बघा कमी झालाय. मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज मोर अँड नंबर ऑफ प्रोटॉन्स इज लेस. इथं काय झालंय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज लेस अँड नंबर ऑफ प्रोटॉन इज मोर. दॅट्स वाय इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज मोर. सो atomic size decreases किंवा ionic size decreases in case of cations, and in case of anions that ionic size increases, and that's why anions are larger in size than their neutral atom. कळतंय का बघा. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या, आपण पुन्हा एकदा रिवाइज करूया. ओके. सो I hope that you have understood the concept of this ionic radius. म्हणजे बघा cations are, हे तुम्ही cations are smaller in size than their neutral atoms and anions are larger in size than their neutral atoms. At cations smaller cat कारण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढणार आहे, इलेक्ट्रॉनची संख्या कमी झालेली आहे कारण लॉस झालेले आहेत इलेक्ट्रॉन, आणि प्रोटॉनची संख्या तेवढीच राहिलेली आहे. कळालं का बघा. आणि त्यामुळं काय होणार आहे, हे इलेक्ट्रॉन्स आतमध्ये खेचले जाणार. इथं मात्र काय व्हायला लागलं, उलटं व्हायला लागलेलं आहे. आयनाइन ज्यावेळी तयार होते, इलेक्ट्रॉन आपण ऍड केल्यानंतर इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे आणि प्रोटॉनची संख्या कमी आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज तिथं काय झालंय बघा कमी झालाय, आणि दॅट इलेक्ट्रॉनिक रिपल्शन तिथं वाढलेलं आहे. म्हणजे शिल्डिंग इफेक्ट तिथं काय झालेला आहे, जास्त झालेला आहे. शिल्डिंग इफेक्ट वाढला की आपल्याला माहित आहे ZeF कमी होतोय. सिग्मा वाढला की काय होतोय, ZeF कमी होतोय. आणि ZeF कमी झाला की काय होणार आहे बघा, दॅट एनायनचा साईज काय असणार आहे, लार्जर असणार आहे. एनायनचा साईज काय असणार आहे, लार्जर असणार आहे. तर बघा इथं आणखी एक आपल्याला महत्त्वाचा कन्सेप्ट बघायचा आहे पुढे. तर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणून एक प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, एवढं बघूया आणि मग आज आपलं इथंच आपण थांबणार आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढच्या पिरियडिक प्रॉपर्टीज डिस्कस करूया डिटेल मध्ये. इथं बघा काय चालू जाते, डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या याची माझ्या पाठीमागून. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आयसोचा अर्थ काय बघा, आयसो मीन्स सेम. सेम काय आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. कळालं का बघा. म्हणजे डेफिनेशन काय असणार आहे, डेफिनेशन दी स्पेसिस. आता या स्पेसिस मध्ये काय काय असू शकतं बघा, ऍटम्स असू शकतात, न्यूट्रल ऍटम्स म्हणूया आपण इथं, ऍटम्स ऑर आयन्स. मग आयन्स मध्ये कॅटायन पण असू शकतो आणि एनायन्स पण असू शकतो, हे आता सांगायला नको. द स्पेसिस दॅट इज न्यूट्रल ऍटम्स ऑर आयन्स हॅव्हिंग same number of electrons are known as आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. फार महत्वाची आणि सिंपल डेफिनेशन आहे. बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेले आहेत बघा, स्टेट बोर्डाला आलेले आहेत, नीटला आलेले आहेत, जीला आलेले आहेत. which among following are the iso electronic spaces. आयसो म्हणजे काय बघा, सेम. आणि त्याच्यानंतर बघा इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय, they will have same number of electrons. So the species neutral atoms or ions having the same number of electrons are known as isoelectronic species. त्याच्यामध्ये काय एक्झाम्पल घेऊया बघा आता आपण. सोडियम, त्याच्यानंतर किंवा आपण इथं मी आताच तुम्हाला दिलं होतं Na+ F-. आता याच्यातले ह्या तुम्हाला स्पेसिस दिलेली आहे, किंवा मी आणखी तुम्हाला काय एक्झाम्पल देतो बघा. ठीक आहे, आपण निऑन घेऊया. लेट्स टेक हाऊ अँड F अँड, किंवा तुम्ही इथं बरेच आणखी कॅटायन्स घेऊ शकताय. ठीक आहे, निऑनचे इलेक्ट्रॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्स किती असणार निऑन कडे बघा, सो 10 असणार आहे. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन निऑन आर 10. मग ह्या दोघांमध्ये 10 इलेक्ट्रॉन आहेत का ते आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. तर सोडियम मध्ये बघा, सोडियम मध्ये किती असणार आहे, सोडियम विल हॅव, आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन त्या कॅटायन किंवा एनायन कशी काढायचं, तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 10 आहे, सॉरी 11 आहे. आणि त्याने काय बघा Na+ म्हणजे एक इलेक्ट्रॉन लॉस केलाय. म्हणजे आता Na+ कडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत, सो इट विल हॅव ओनली 10 इलेक्ट्रॉन्स. तसंच फ्लोरीन मध्ये बघा, फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर काय आहे,
9 आहे. F मायनस म्हणजे फ्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतलाय, कळालं का बघा. आणि त्यामुळे याची नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती होणार बघा, 9 + 1 म्हणजे 10 इलेक्ट्रॉन. सो निऑन, then sodium Na+ and F minus, sodium cation and fluorine anion, these are isoelectronic species. These are isoelectronic species. पण बघा जर तुम्हाला Na+ आणि F मायनसचा साइज जर विचारला तर काय असणार आहे, F मायनसचा साइज काय असणार आहे, लार्जर असणार आहे. इवन दे हॅव सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बट हियर that it has only 9 protons and it has 11 protons. त्यामुळे सोडियम Na+ चा चार्ज काय असणार आहे किंवा साइज काय असणार आहे तिथं कमी असणार आहे. आणखी तुम्हाला आपण घेऊ शकतो बघा, इथं तुम्ही Na+ घेऊ शकताय, त्याच्यानंतर बघा Mg2+ घेऊ शकताय, Al3+ घेऊ शकताय. कसं काढायचं बघा, सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे 11, एक इलेक्ट्रॉन त्याने लॉस केला म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स. बघा याच्याकडे मॅग्नेशियमचा किती 12, त्याने 2 इलेक्ट्रॉन लॉस केला बघा, पुन्हा त्याच्याकडे 10 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आणि अॅल्युमिनियमचा ऍटॉमिक नंबर 13, त्याने 3 इलेक्ट्रॉन लॉस केला, +3 चार्ज आहे त्याच्यावर, म्हणजे काय असणार आहे, पुन्हा त्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती असणार आहे 13. सो ऑल ऑफ दीज आर आयसोइलेक्ट्रॉनिक विथ 10 निऑन. सो ऑल ऑफ दीज आर आयसोइलेक्ट्रॉनिक विथ 10 निऑन. ठीक आहे, म्हणजे सगळे आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत, हा तर झाला. पण आता दुसरा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे की यांच्यामध्ये जो साईज आहे, साईज बघा यांचा, तो कुणाचा जास्त असणार किंवा कुणाचा कमी असणार, किंवा या स्पेसिस जर आपल्याला दिल्या, सो अरेंज देम इन अ इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर आयोनिक रेडियस किंवा आयोनिक साईज असं पण तुम्हाला विचारू शकतात. तर लक्षात घ्या, जेवढा हा आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन यांच्याकडे सेम आले, म्हणजे पहिले 2 इलेक्ट्रॉन पहिल्या शेल मध्ये जाणार, नंतर राहिलेले 8 इलेक्ट्रॉन दुसऱ्या शेल मध्ये जाणार. म्हणजे पण आता बघायचं आपल्याला की त्यांच्या न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन्स आहेत. याच्याकडे बघा किती प्रोटॉन्स असणार आहेत, याच्याकडे 11 प्रोटॉन्स असणार आहेत, याच्याकडे बघा 12 प्रोटॉन्स असणार आहेत, आणि याच्याकडे बघा 13 प्रोटॉन्स असणार आहेत. कळलं का बघा, आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग. नंबर ऑफ प्रोटॉन्स आपण काढून घेऊ शकत नाही किंवा ऍड करू शकत नाही, फक्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट शेल मध्ये कमी किंवा जास्त होतात, कारण ह्या स्पेसिसना यांच्यासारखं म्हणजे जे हॅलो किंवा आपण काय म्हणतोय नोबल गॅसेस आहेत त्यांच्यासारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यांना पूर्ण करायचं आहे. मग बघितलं सोडियम Na+, Mg2+, Al3+, this will lose 1 electron to become like neon. Magnesium will lose 2 electrons to become like neon, and aluminum will lose 3 electrons to become like a neon. But number of protons त्यांच्या न्यूक्लियस मधले आपण काढून घेऊ शकत नाही किंवा ऍड करू शकत नाही. त्यामुळे बघा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कुणाचा जास्त असणार आहे, अॅल्युमिनियमचा जास्त असणार आहे, कारण त्याच्याकडे प्रोटॉन्स किती आहेत 13 आहेत, आणि 13 प्रोटॉन बघा त्या 10 इलेक्ट्रॉनला खेचणार. इथं बघा 12 आहेत, 12 इलेक्ट्रॉन इथे खेचणार, आणि सोडियम मध्ये 11 आहेत. आणि त्यामुळे काय होणार आहे बघा, जेवढा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त म्हणजे ZeF सगळ्यात जास्त कुणाचा असणार आहे, तर या अॅल्युमिनियमचा असणार आहे, तेवढा त्याचा ॲटॉमिक रेडियस काय असणार आहे, कमी असणार आहे. कारण काय होणार, दॅट आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स आर मोर अट्रॅक्टेड, आणि त्यामुळे दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ न्यूक्लियस इज ग्रेटर इन इफ द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज ग्रेटर. आणि त्यामुळे ग्रेटर असल्यामुळे ॲटॉमिक रेडियस आयोनिक रेडियस त्यांचा काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि त्यामुळे बघा जर आपण बघितलं तर अशा प्रकारे दॅट अॅल्युमिनियमचा साईज सगळ्यात कमी असणार आहे, नंतर मॅग्नेशियमचा आणि सोडियमचा साईज सगळ्यात जास्त असणार आहे. कारण बघा अॅल्युमिनियमचा जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे ते तो काय असणार आहे, सगळ्यात कमी असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर सगळ्याच्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पहिल्यांदा काढायचे, ते कुणाशी आयसोइलेक्ट्रॉनिक आहे ते बघायचं, आणि नंतर त्याच्या नंबर ऑफ प्रोटॉन्स काढायचे. नंबर ऑफ प्रोटॉन्स तुम्ही काढला की इझिली तुम्ही तिथं काय करू शकणार आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कुणाचा कमी आहे कुणाचा जास्त आहे काढू शकताय. आता बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आता आपल्याला बघायचा आहे की व्हॉट इज द ट्रेंड ऑफ आयोनिक रेडियस. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना कळालं. सो व्हॉट इज द ट्रेंड ऑफ आयोनिक रेडियस, तर ट्रेंड काय असणार आहे, तोच असणार आहे बघा. तर ट्रेंड मध्ये काही चेंज होणार नाही. तर आता आपण बघूया ट्रेंड्स या आयोनिक रेडियसचे किंवा आयोनिक रॅडाय पण त्याला आपण बऱ्याच म्हणतो, जे ट्रेंड्स काय आहेत ते बघणं गरजेचं आहे. आता बघा इथं मी काही एलिमेंट्स दिलेले आहेत. सो थर्ड पिरियड मध्ये बघा, हा थर्ड पिरियड दिलेला आहे, फर्स्ट एक ग्रुप मी इथं दिलेला आहे. फर्स्ट इथले काही वरचे एलिमेंट्स मी मुद्दाम घेतलेले नाही. तर इथं लिथियम असणार आहे, त्याच्यानंतर हायड्रोजन असणार आहे. मग सोडियम पासून मी सुरुवात केलेली आहे इथं. तर बघा हा थर्ड पिरियड आहे, त्याच्यामध्ये सोडियम, मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन असे तिथे एलिमेंट्स असणार आहेत. पुन्हा ट्रान्झिशन एलिमेंट्स मी इथं घेतलेले आहेत, लक्षात घ्या. ट्रान्झिशन एलिमेंट्स कुठं चालू होणार आहेत, फोर्थ पिरियड मध्ये चालू होणार आहेत. आता आपण जर केअरफुल इथं बघितलं तर सोडियम बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याला कुणासारखं करायचं आहे, तर या आर्गॉन सारखं करणार नाही तो. तर इथला जो निऑन असणार आहे 10 निऑन, ह्याच्यासारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते पूर्ण करायचा प्रयत्न करणार बघा. म्हणजे थर्ड पिरियड मधले सगळे एलिमेंट काय करणार आहेत, निऑन सारखे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहे. इथले फोर्थ पिरियड मधले आर्गॉन सारखे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा इथं सोडियमने 1 इलेक्ट्रॉन दिला तर इथं काय Na+ तयार होणार, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन निऑन सारखं होईल. मॅग्नेशियमने किती बघा 2 इलेक्ट्रॉन द्यायला पाहिजेत, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन निऑन सारखं होईल. तर अॅल्युमिनियम बघा किती इलेक्ट्रॉन त्यांना लूज करायला पाहिजे, म्हणजे तो काय होईल
Al3 प्लस कॅटायन तयार होईल. म्हणजे बघा सोडियम मॅग्नेशियम अल्युमिनियम दे आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट दे विल फॉर्म कॅटायन. बघा हे समजावून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे सिलिकॉन आलाय. तर सिलिकॉन युजली मेटॅलॉइड आहे, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन युजली घेत पण नाही आणि देत पण नाही. ओके, सो इट डझंट लुजेस और इट डझंट गेन इलेक्ट्रॉन बिकॉज इट इज अ मेटॅलॉइड. त्याच्यानंतर आपण फॉस्फरस मध्ये आलो. तर बघा फॉस्फरस मध्ये तो काय करणार आहे, फॉस्फरस विल टेक 3 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे तो काय करणार -3 चार्ज तयार करणार. सल्फर विल टेक 2 इलेक्ट्रॉन्स, इट विल बिकम S2 मायनस. क्लोरीन विल टेक. मात्र इथून पुढे बघा जर आता फॉस्फरस सल्फर क्लोरीन जर तुम्ही बघितला, दे विल कंप्लीट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲज दॅट ऑफ आर्गॉन. कारण त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स किती येणार बघा, ऑलरेडी 15 इलेक्ट्रॉन होते, 15 ॲटॉमिक नंबर 15, मग त्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती 15, त्यामुळे 3 घेतला म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले 15 इलेक्ट्रॉन्स आणि 15 प्रोटॉन्स. बघा त्याच्या न्यूक्लियस मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स कमी असणार, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आता त्याच्याकडे जास्त असणार, त्यानंतर क्लोरीनवर -1 चार्ज असणार आहे. म्हणजे मेटल्स काय करणार आहेत, याच्यासारखे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करणार आहेत. आणि हे जे नॉन मेटल्स असणार आहेत बघा, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इलेक्ट्रॉन्स घेणार, दे विल कंप्लीट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲज दॅट ऑफ आर्गॉन. आर्गॉन सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पूर्ण करणार आहे. मग आता काय होईल बघा, जसा न्यूक्लिअर चार्ज इथं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढेल, सो आयनिक रेडियस विल गो ऑन डिक्रीजिंग ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, बट अप टू ओनली मेटल्स. बघा मेटल्स, नॉन मेटल आल्यानंतर बघा तिथं आयनिक्स, इथं जर तुम्ही बघितला आयनिक रेडियस कमी व्हायला लागलाय, इथं पण आयनिक रेडियस कमी व्हायला लागलाय, पण कुठला एनआयनचा. त्यामुळे युजली असं म्हटलं जातंय की दॅट आयनिक रेडियस फॉलोज द सेम ट्रेंड ॲज दॅट ऑफ ओके ॲटॉमिक रेडियस. म्हणजे ॲटॉमिक रेडियस लेफ्ट टू राईट आपण गेल्यानंतर कमी होतोय, पण इथं लक्षात घ्या आपण समजावून घेणं गरजेचं आहे. काही कॅटायन्स तयार करणार आहेत आणि काही काय तयार करणार एनायन्स तयार करणार आहेत. आता इथं बघा फॉस्फरसच्या बाबतीत P3 मायनस, तर त्याचा साईज काय असणार आहे, जास्त असणार आहे. का, कारण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज 15 प्रोटॉन आणि 18 इलेक्ट्रॉन, त्यामुळे त्याचं रिपल्शन जास्त असणार आहे, शिल्डिंग इफेक्ट जास्त असणार आहे. त्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी झाला. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी झाला की साईज वाढला. आणि इथून आता बघा साईज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आता काय व्हायला लागलाय, वाढायला लागलाय, कारण इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कमी व्हायला लागले. इथं बघा 17 प्रोटॉन्स आणि इथं किती असणार आहेत P+ आणि इथं किती असणार आहेत 18 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. जर बघितलं तुम्ही 16 प्रोटॉन्स असणार आहेत आणि इथं किती 18 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आणि इथे जर तुम्ही आला तर 15 प्रोटॉन्स आहेत आणि 18 इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सगळ्या म्हणजे हे सगळे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस बघा पुन्हा, म्हणजे P3 मायनस, S2 मायनस आणि Cl मायनस या पुन्हा काय झाल्या आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस झाला. पण बघा त्यांचा इफेक्ट, त्यांचा न्यूक्लिअर चार्ज जर बघितला तर वाढत चाललाय. न्यूक्लिअर चार्ज वाढायला लागला म्हणजे काय होणार आहे, साईज कमी होणार आहे. सो व्हॉट वी कॅन से दॅट in general ionic radius goes on decreasing as we move from left to right. आयनिक रेडियस मग तो कॅटायनचा साईज असेल किंवा एनायन साईज असेल असं आपण सेपरेटली सांगत आहे. जनरल आपण काय सांगणार आहे, दॅट आयनिक रेडियस डिक्रीजेस ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट. अँड इन केस ऑफ, आता बघा ग्रुपच्या बाबतीत काय होणार आहे, ग्रुप म्हणजे व्हॅलेन्स सेम, सो दे विल लूज सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लूज करणार आहेत. सो ऑल ऑफ देम विल फॉर्म मोनोकॅटायन. पण बघा एका पिरियड मधून दुसऱ्या पिरियड मध्ये जात असताना तिथे एक्स्ट्रा शेल तिथे ऍड झालेली आहे, आणि त्यामुळे बघा दॅट साइज ऑफ कॅटायन विल ऑल्सो गो ऑन इन्क्रीजिंग. कारण ते आउटर मोस्ट बघा, इथली आपण 3s काढली, इथली 4s मधला इलेक्ट्रॉन काढला, इथला 5s मधला काढला, आणि आतमध्ये इलेक्ट्रॉन आहे तसे असणार आहे. त्यामुळे जसा ॲटॉमिक रेडियस वाढतोय तसाच आयनिक रेडियस पण इथे काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. So what is the trend for ionic radius? So ionic radius goes on decreasing as we move from left to right, and ionic radius increases as we move from top to bottom in a group. आयनिक रेडियस वाढणार आहे. मग इथं बघा हॅलोजन फॅमिलीच्या बाबतीत पण तसंच होणार आहे. जर इथं तुम्ही क्लोरीन घेतला, ब्रोमीन घेतला, आयोडीन घेतला, तर टॉप टू बॉटम तुम्ही आला नॉन मेटलच्या बाबतीत, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटच्या बाबतीत ते एनहान्स तयार करणार आहे. तिथं पण काय होणार आहे, आयनिक रेडियस वाढणार आहे. सो इन दिस वे वी हॅव कंप्लीटेड द आयनिक रेडियस. बघा हे थोडंसं इथं पुन्हा एकदा लेक्चर हे बघा, कारण इथं आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस कुठल्या कुठल्या असणार आहेत त्याच्यावर क्वेश्चन आतापर्यंत आलेले आहेत. आयनिक रेडियसवर पण तिथं क्वेश्चन आलेले आहेत. आणखीन एकदा आपण सॉलिड स्टेट ह्या टॉपिक 12वीला आपण याचं डिटेलमध्ये आहे, तिथं आपण आणखीन आयनिक रेडियस कशा प्रकारे आणखीन ऍक्च्युअली डिटरमाइन आपण करतोय, तर त्याचं ऍप्लिकेशन काय ते पुढे आपण शिकणार आहे. सो आय विल स्टॉप हियर. इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस द आयोनायझेशन पोटेन्शियल. ही आपण एक महत्त्वाची प्रॉपर्टी बघणार आहे. सो सी इन द नेक्स्ट लेक्चर.